त्याचे बिलं आलेले असतात, त्या बिलांच्या खाली कस्टमर केअर नंबर दिलेला असतो. जर तुम्ही गुगलवर कस्टमर केअर नंबर शेवट करूया आपण. आतवरती काय सांगले नाही माझा राजा माझा राजा आणि माझा राजा छत्रपती झालं ग नायक माझा राजा छत्रपती झालं माझा शिवा छत्रपती झालं ग नायक माझा राजा छत्रपती झालं ग नायक. वैभवजी घरात आणि त्यांची समस्त टीम आपलं या ठिकाणी यथेच्छ स्वागत आणि सत्कार. जरा जोरदार टाळ्या वैभवजी आणि त्यांच्या टीमसाठी. अत्यंत सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या ठिकाणी. मी एवढंच म्हणेल, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 ताण्यांसोबत जो एकटा लढतो त्याचं नाव बाजी, हात तुटून देखील लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, जिवंत सिंहाला फाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी आणि या सर्व योद्ध्यांना एकत्रित आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव जाणता राजा छत्रपती शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. अत्यंत सुंदर असा कार्यक्रम चालू आहे. जरा जोरदार टाळ्याने स्वागत. यस, वैभवजी घर आणि टीम, मी विनंती करेल आपला या ठिकाणी यथेच्छ स्वागत आणि सत्कार. मनापासून धन्यवाद. आणि किरण दादा, एक सुंदर असा ऑडिओ व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला प्ले करायचा आहे, तर मी विनंती करतो संचित. यस, जरा आपण या ठिकाणी. यस, मी या ठिकाणी विनंती करेन दादा, या ठिकाणी तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुंदर असा कार्यक्रम याला जरा तुमच्यातर्फे या कार्यक्रमाची समाप्ती आणि तुमच्यातर्फे या खऱ्या अर्थाने या दिनाच्या शुभेच्छा. नमस्कार. मजा आली का? आपल्याला इतकी वर्ष सगळ्यांना वाटत होतं की अभंग म्हणजे एक 60-70 वय झालं की आपण अभंग म्हणायला बसायचं, ऐकायला बसायचं, बरोबर ना? तुम्हाला वाटलं असं अभंग ऐकताना? नाही. या आपल्या मित्रांनी ज्या पद्धतीने अभंगांना नवं रूप दिलेलं आहे, मी म्हणतो तुम्ही जिवंत केलात परत एकदा ज्ञानेश्वर आणि तुकारामांना. म्हणजे जे ज्ञानेश्वर आणि तुकाराम जगाने डोक्यावरती घेतले, आपण बाजूला ठेवत होतो, या आपल्या मित्रांनी पुन्हा एकदा त्यांना आपल्या इथे अंतरात्म्यामध्ये आणलेलं आहे. यासाठी त्यांचे पहिलं जोरदार टाळ्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत आपण. आणि इतकं आपल्याला छान अभंग त्यांनी ऐकवले, तर आपल्या सर्वांतर्फे त्यांचा सत्कार सुद्धा झाला पाहिजे. झाला पाहिजे की नाही? धन्यवाद योगेश दादा. तर या सर्व कलाकारांचा, अभंग रिपोचे सर्व कलाकार, हे सर्व कलाकार मी या ठिकाणी विनंती करेन, सर्वप्रथम विराज यांचा या ठिकाणी यथेच्छ स्वागत सत्कार करायचा आहे. मानाची उबदार शाल आणि तुळशी वृक्ष. जरा मी विनंती करेन विराज, जरा जोरदार टाळ्या विराज यांच्यासाठी. अत्यंत सुंदर, म्हणजे त्यांनी तालवाद्य वाजवलं. जरा जोरदार टाळ्या. अत्यंत सुंदर, व्हेरी नाईस. धन्यवाद विराज. आणि याच्यानंतर दुष्यंत यांना आपण या ठिकाणी बोलूया. दुष्यंत प्लीज वेलकम. आणि ड्रमर, त्यांनी सुंदर असं ड्रम वाजवला आणि सुंदर प्रकारे गायन देखील केलं. जरा जोरदार टाळ्या दुष्यंत यांच्यासाठी. अत्यंत सुंदर, जोरदार टाळ्यांनी स्वागत. याच्यानंतर आमंत्रित करूया अजय प्लीज वेलकम. जरा अजय यांचं स्वागत करूया. म्हणजे अजय यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात एक वेगळंच असं घर केलेलं आहे. त्यांची वेगळीच एक गाण्याची अदा आणि त्यांचे सुंदर. जरा जोरदार टाळ्या अजय यांच्यासाठी. व्हेरी नाईस. आणि मी विनंती करेन योगेश दादा, अजय यांचं यथेच्छ स्वागत सत्कार. म्हणजे तुळशी वृक्ष आणि मायेची उबदार शाळ देऊन जरा जोरदार.